हॅलो सगळ्यांना. तर कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर आज पुन्हा एक छान नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मस्त असा या साडीचा ना मी लाँग गाऊन बनवणार आहे आणि मी स्वतःच तो स्टिच करणार आहे. ज्यांनी माझ्या आधीचे व्हिडिओ बघितले त्यांना माहितीच असेल की मला थोडीफार शिलाई येते. मी माझ्यापुरतं घरासाठी लागणारं थोडंफार काहीतरी शिलाई काम घरी करत असते. तर चला, तसंच मी आज या साडीपासून मला गाऊन बनवायचा आहे, लाँग गाऊन, छान पार्टीवेअर. तर तोच मी बनवून घेणार आहे. तर आता ती साडी मला घालून घालून खूप बोर झाली होती, तर तिचा काहीतरी उपयोग व्हायला पाहिजे कारण तिचा कलर खूप सुंदर आहे. तर त्या हिशोबानुसार मी तिचं काहीतरी पॅटर्न गाऊन असं डोक्यामध्ये डिझाईन माझ्या ठरलेली आहे, तीच मी करणार आहे. तर त्यासाठीच ना सगळ्यात आधी मी योक कटिंग करून घेणार आहे. योक म्हणजे वरचा जो पार्ट असतो ना तो. आणि मला हा गाऊन स्लीवलेस बनवायचा आहे, तर त्यामुळे स्लीव्ज वगैरे लावण्याची काही गरज नाही आहे, स्लीवलेस हवा आहे त्यामुळे. तर चला, आता मी माप टाकून घेते आणि वरचा जो पार्ट आहे ना तो कट करून घेणार आहे व्यवस्थित. आणि सगळ्यात आधी जे महत्त्वाचं असतं कुठलाही स्टिचिंग करताना, जे प्रॉपर स्टिचिंग करत आहे त्यांना तर माहीतच असते, पण ज्यांना माझ्यासारखं थोडंफार स्टिचिंग येतं आणि करण्याची इच्छा असते पण आपण सुरुवातच करत नाही, तर तसं काही नसतं. तर सुरुवात करू शकता तुम्ही. मलाही आधी काही येत नव्हतं, पण मी यूट्यूबवर थोडं टिप्स बघून थोडं आता छान जमायला लागला आहे. तर पण प्रयत्न करणं गरजेचं असतं. तर अस्तराची कटिंग ही प्रॉपर जर असेल ना तर आपली फिटिंग एकदम प्रॉपर बसते. मेन कटिंग हीच असते, जे अस्तराचं असते ना ते. नंतर आपण वरचा जो पार्ट आहे ना तो नंतर शिलाई मारल्यानंतर अस्तराच्या साईजनं आपण कट करू शकतो एक्स्ट्राचा पार्ट. पण अस्तर हे मेन जे कटिंग असते ना तीच आपली प्रॉपर व्हायला पाहिजे, तेव्हाच आपले ड्रेसची फिटिंग, फिनिशिंग आणि मस्त येते. तर बघा, वरचा पार्ट मी माझ्या साईजनुसार कट करून घेतला आहे. तर समोरची आणि बॅक साईड मी सोबतच कट करून घेतला आहे. आणि आता त्यातलं ना बॅक साईडचं मी बाहेर काढून परत फ्रंट साईडचा जो आर्म होल असतो ना तो थोडा डीप असतो बॅक साईडच्या आर्म होलपेक्षा, तर तो सुद्धा थोडासा डीप करून घेणार आहे. बघा, मी 2 लाईन ओढल्या होत्या आर्म होलच्या ह्याच्यामध्ये, तर थोडा अर्धा इंच जास्त आहे डीप, तर तो मी काढून घेणार आहे. तर बघा, ही प्रॉपर फ्रंट साईड आणि ती प्रॉपर बॅक साईड, ही बरोबर परफेक्ट आपलं माप झालं. तर चला, आता जे खालचा पार्ट असतो ना घेराचा, त्याच्या खाली जो आपण अस्तर लावतो ना, तर ते कुणी अम्ब्रेला पॅटर्ननुसार सुद्धा गोल सर्कलमध्ये कट करतं. पण मला ते नाही करायचं कारण त्याला जास्त कपडा लागतो किंवा अस्तर लागते. तर मला जे अगदी कमी किमतीमध्ये ते करायचं होतं, त्यामुळे फक्त मी 2 मीटर कॉटनचं अस्तर आणलं आणि आपलं पेटिकोट टाईपमध्ये ए लाईनमध्ये मी कट करून घेणार आहे. कारण साडी जाड आहे त्याच्यामुळे खूप जास्त हेवी अस्तर लावण्याची मला काही गरज वाटली नाही आणि मी स्वतः माझं बनवते आहे, तर अशी बचत आपण करूच शकतो. हाच आपला स्वतःचा स्टिचिंगचा फायदा असतो. कारण मी आधीसुद्धा ड्रेस बनवले आहेत साडीपासून आणि मी हेच पद्धत फॉलो करत आले आहे. कमीत कमी किमतीमध्ये किती छान मला करता येईल, तर याचाच विचार मी करते. आणि 2 मीटर मी आणला होता, तर मला ते उंची जेवढी पाहिजे होती तेवढी होतीच, त्याची थोडी कमी होती उलट 2 इंचाने. तर मी प्रॉपर जेवढा होतं तेवढंच घेऊन टाकलं आणि फक्त ए लाईन, बघा ए लाईन असा शेप दिला आणि कट करून घेतला. आता खालची बाजू जोडलेली होती, तर ते सुद्धा मी म्हणजे 2 पार्ट वेगळे करून घेतले, फ्रंट साईड बॅक साईड. म्हणजे त्याच 2 पार्टवरती आपल्याला प्लीट टाकायच्या आहेत आणि त्यात मग जोडायच्या आहे वरच्या पार्टला. तर बघा, आता ते कट करून झाल्यानंतर आता मला साडीचा जो वरचा पोर्शन असतो ना तो कट करून घ्यायचा आहे. तर आता आपण जे अस्तर कट केलेले आहेत ना तेच ठेवून मला वरचा पार्ट मेन कपड्याचा कट करून घ्यायचा आहे. तर बघा, मी अशा पद्धतीने ठेवलेला आहे आणि मला काठाचा भाग अजिबात त्यात यायला नको म्हणून मी फक्त प्लेनवरती ठेवलेला आहे. आणि अशा पद्धतीने साडीचं फोल्ड केलं आहे की फ्लॉवर बरोबर सरळ येतील. कारण तेही बघावं लागते, डिझाईन असते ना साडीवरती, प्रिंट असेल तर तिचं डायरेक्शन कुठलं आहे, कारण ते शिवल्यानंतर ना मग ते छान नाही दिसत. सगळं डायरेक्शन एकाच साईडला आलं ना तर छान दिसते. तर त्यासाठीच ना बघा, मी असं त्याला पलटून घेतलेलं आहे. म्हणजे ज्या साईड जी प्रिंट आहे ना तीच साईड त्याच साईडवर ठेवलेली आहे. म्हणजे बरोबर आपण जेव्हा कट करतो ना तेव्हा दोन्ही साईड बरोबर प्रॉपर एकाच डिझाईनमध्ये येतात. तर अशा पद्धतीने मी दोन्ही पार्ट कट करून घेणार आहे. आणि तर बघा, आता
दोन्ही फ्रंट पार्टची कटिंग वगैरे झाली माझी आणि आता मला गडी तयार करायचा आहे फ्रंटचा आणि बॅकचा. तर मी जास्त काही डीप गळा बॅकचा सुद्धा घेणार नाही आहे आणि कारण मला बॅकच्या साईडने पॅटर्न बनवायचा आहे, त्यासाठी मी अगोदर जो गडा मेन गडा असतो ना आपला तो कमीच घेणार आहे आणि फ्रंटचा सुद्धा थोडा बोटनेक टाईप्स घेणार आहे. तर त्याचीच मी कटिंग करून घेते. तर आधी मी कॅनव्हास कट करून घेणार आहे आणि नंतर तो कपड्याला चिपकवून मग गळा तयार करणार आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी गड्याचं माप मला जेवढा पाहिजे गडा तेवढा इंचाचा मी घेतलेला आहे आणि जेवढा शिलाईमध्ये पार्ट जाणार आहे आपला कॅनव्हासचा तेवढा एक्स्ट्राचा सोडून मी गडा कट करून घेणार आहे आणि तो कपड्यावरती आता प्रेसच्या साहाय्याने स्टिक करणार आहे आणि नंतर तो कपड्यावरती स्टिचिंग करून घेणार आहे. मग आपला गडा प्रॉपर व्यवस्थित बसतो आणि छान फिनिशिंगसुद्धा येते. तर बघा फ्रंटच्या साईडचं तेवढं सगळं गळ्याचं काम करून झाल्यानंतर मग जी साडी आपली राहिलेली होती ना त्याचा मी पल्लू पार्ट आहे ना तो मला यूज करायचा नाही आहे, तर तो काढून घेतलेला आहे आणि दोघी साईड छान व्यवस्थित सरळ कट करून घेणार आहे. ज्या बॅक साईडनं आपण फ्रंटचा पार्ट कट केला होता ना तीसुद्धा बघा अशी त्याच्या काठ वगैरे राहिले होते ते सगळं सरळ करून घेणार आहे. कारण जेवढी साडी आता उरलेली आहे ना त्याच्याच आपल्याला 2 सेम पार्ट करायचे आहे. एका पार्टच्या समोर प्लीट टाकायचे आहे आणि एका पार्टच्या बॅक साईडला प्लीट टाकायचे आहे. तर बघा मी एकदम प्रॉपर व्यवस्थित अशी 4 पदरी घडी साडीची करून घेतली आहे, कारण मला वरची जी काठ आहे ना ते काढून घ्यायची आहे. तर ते एकाच वेळेला संपूर्ण काठ व्यवस्थित निघला पाहिजे किंवा व्यवस्थित कट झाला पाहिजे यासाठी मी प्रॉपर घडी व्यवस्थित करून घेतलेली आहे आणि बरोबर वरच्या साईडची जी बॉर्डर आहे ना ती काढून घेतली आहे. आणि आधी मला ना एकाच बाजूची बॉर्डर यूज करायची होती, पण थोडी साडीची हाईट कमी आहे, मला जेवढी उंची माझ्या गाऊनची हवी आहे तेवढी, तर ती काठ ना मी कट करून आता मी खालच्या साईडना दोन्ही काठ जोडणार आहे एकमेकाला, म्हणजे माझी बॉर्डरनं मोठी तयार होईल. तर ते सगळं मी ठेवून दिला. आता त्याचं काम आता नंतर आहे, कटिंग करून ठेवली फक्त. आता प्रॉपर गळे व्यवस्थित कट करून घेतले आणि असा एक कपड्याचा तुकडा घ्यायचा, त्याच्यावरती हे कॅनव्हास चिपकणारा असतं त्यामुळे ते चिपकतं प्रेसनं. तर जेवढा गरज आहे तेवढं पार्ट सोडून कट करून घ्यायचं आणि चिपकवून घ्यायचं त्यावर. तर अशा पद्धतीने मी दोन्ही चिपकवून घेतले आणि अशा पद्धतीने आपले दोन्ही गळे मी तयार करून आता फ्रंट पार्टला जोडून घेणार आहे. आणि बघा फ्रंट साईडचे जे 2 पार्ट आहे ना आपला मेन जो कपडा आहे तो आणि जो अस्तराचा तोही आपल्याला स्टिचिंग करून एकमेकांना जोडून घ्यायचे आहे. तर ते सुद्धा मी आता करून घेणार आहे.
तर बघा दोन्ही साईडचे गळे वगैरे माझे तयार करून झालेले आहेत आणि आता मला फ्रंट साईडला टक्स मारायचे आहेत आणि बॅक साईडला सुद्धा 2 टक्स मारायचे आहेत. तर त्याने आपली फिटिंग खूप छान येते या टक्समुळे. तर बघा, तर मला जेवढे मापाचे टक्स हवे होते तेवढे मी कपड्यावरती आखून घेतलेले आहेत आणि आता मशीनवरती मी ते छान स्टिच करून घेणार आहेत. तर बघा असे टक्सचे निशाण केले मी आणि त्याच्या आजूबाजूने अर्धा इंच करून असे त्रिकोणी रेषा मारून घेतल्या आणि त्या हिशोबानेच मी बरोबर त्याच्यावर शिलाई मारून घेणार आहे. तर बघा अशा पद्धतीने मी पकडलं आहे आणि आता मी टक्सची शिलाई करून घेणार आहे. तर टक्स वगैरे करून झाल्यानंतर मग मला बॅकच्या साईडनं जो पॅटर्न बनवायचा होता तो मी अंदाजे करून बघितला, माप घेतलं मला केवढा हवा आहे आणि आता त्या मापानुसारच मी कॅनव्हास कट करून घेणार आहे. आणि ह्या कॅनव्हासच्या मदतीने ना गडे तयार करणं खूप सोपं होतं आणि कॅनव्हासमुळे गड्यांना फिनिशिंगसुद्धा छान येते. तर बघा असा काहीसा पॅटर्न मला बनवायचा आहे बॅक साईडने. तर तोच मी मला हवा तेवढा ब्रॉड मी कट करून घेत आहे आता. आणि सेम ज्या पद्धतीने सुरुवातीला गडे तयार केलेत सेम त्याच पद्धतीने कपड्यावरती चिपकवणार आहे कॅनव्हास आणि मग नंतर बॅक साईडच्या मेन पार्टला तो स्टिच करून घेणार आहे. त्याने काय होते ना, चुकत नाही आपलं अजिबात आणि व्यवस्थित गळा प्रॉपर मध्यभागी तयार होतो. तर बघा शिलाई वगैरे मारून झाली आणि मी कॅनव्हासचा जो पार्ट आहे तो पलटलासुद्धा आणि पलटल्यानंतर त्याला एकदा शिलाईसुद्धा मारून घेतली की त्याने फिनिशिंग छान दिसते. आणि बघा फ्रंट साईडला असा काहीसा पॅटर्न मला हे काठ यूज करून करायचा होता, त्यामुळे मी सुरुवातीला अजिबात कटिंगमध्ये काठ घेतला नव्हता. तर बघा एक साईडचं मी जसं तयार केलं आहे पिन लावून तसाच मी इथं पण तयार करणार आहे. तर तशा पद्धतीनेच मी ते ठेवून व्यवस्थित पिनअप करून घेणार आहे. आणि ह्या पिना लावल्या की मग अजिबात आपला कपडा हलत नाही आणि आपल्याला शिलाई करायलाही सोपं होते. तर दोन्ही साईडने मी हा पॅटर्न तयार करून व्यवस्थित कट करून घेणार आहे आणि मग त्यावर शिलाई करून घेणार आहे. आणि पिन लावल्यामुळे ना अजिबात हलणार नाही शिलाई करताना. जिथं जिथं आपल्याला असं वाटते की हलेल तिथं पिन लावून घ्यायची आणि प्रॉपर त्या शेपने मी कट करत आहे. थोडं कमी जास्त झाला तर चालते, शिलाई केल्यानंतर एक्स्ट्राचा पार्ट आपल्याला कट करता येतो. तर बघा अशा पद्धतीने अंदाज घेत घेत मी सगळा प्रॉपर जसा शेप आहे तसा दिला आणि आता तो मी कट करून घेते आणि शिलाई मारून प्रॉपर फिटसुद्धा करून घेणार आहे. म्हणजे आपल्या फ्रंट पार्टला आपण केलेला पॅटर्न जो आहे ना तो फिक्स होऊन जाईल आणि आपल्याला पुढचं प्रोसेस करता येईल. तर बघा अशा पद्धतीने फ्रंट पार्ट आपला मस्त रेडी झालेला आहे. याच्या व्यतिरिक्त आणखी दुसरं काही करायचं नाही मला आणि लगेचच मग मी
आर्म होलसुद्धा व्यवस्थित फिनिशिंगने तयार करून घेतले आणि मला पायपिंग वगैरे असं काही नको होतं, त्यामुळे सिम्पलच फक्त पट्टी लावून दुगडून दाबटीप टाकून घेतली आणि अशा पद्धतीने आपला जो गाऊनचा वरचा पार्ट आहे ना तो तयार झाला. आणि एका व्हिडिओमध्ये स्टिचिंग, कटिंग हे सगळं दाखवणं शक्य नव्हतं, पूर्ण गाऊनची प्रोसेस. तर फर्स्ट पार्ट आहे, तर सेकंड पार्टमध्ये बाकी राहिलेल्या गाऊनची स्टिचिंग, खालचा घेर मी कसा तयार केला हे सगळं शेअर करणार आहे. आणि पूर्ण गाऊन कसा तयार झाला हे बघण्यासाठी पुढचा पार्टसुद्धा नक्की बघा. तर भेटू पुढच्या पार्टमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.